हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण एक गोडाचा पदार्थ पाहणार आहोत. हा गोडाचा पदार्थ जो आहे तो खायला अतिशय लज्जतदार, स्वादिष्ट असा असणार आहे आणि तो बनवायला देखील खूप काही असा वेळ लागणार नाहीये. तर आज आपण पाहणार आहोत खव्याची पोळी. तर ही खव्याची पोळी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील. तर आता फार उशीर न करता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. खव्याची पोळी आहे. खव्याची पोळी आहे म्हटल्यावर अर्थातच आपल्याला खवा लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही खवा किंवा मावा काहीही सिलेक्ट करू शकता. मी खवा जो आहे तो 1 वाटी होईल इतका खवा घेतलेला आहे. जवळ-जवळ 250 ग्रॅम होईल इतका आपल्याला खवा घ्यायचा आहे. खवा आपण डायरेक्टली तसाच वापरत नाहीये, तर आपल्याला तो थोडासा भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर आपण भाजणार आहोत. तर खवा भाजण्यापूर्वी मी कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतकं आपल्याला तूप ॲड करायचं आहे. तूप जे आहे ते कढईला सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे, ज्यामुळं आपला खवा जो आहे तो करपला जाणार नाही. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे. आता आपण याच्यामध्ये खवा ॲड करूया आणि तो थोडा थोडा भाजायला सुरुवात करूयात. खवा भाजायला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर फ्रीजमध्ये खवा ठेवला असेल तर तो पहिल्यांदा नॉर्मल टेम्परेचरला आणायचा आणि त्यानंतर तो भाजायला सुरुवात करायचा. खवा भाजताना तो आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचा आहे. आपल्याला मध्ये कुठंही भाजायचं सोडून असं बाजूला जायचं नाहीये. नाहीतर खवा जो आहे तो करपला जाईल, त्याचा कलर जो आहे तो चेंज होईल. सुरुवातीला आपल्याला खवा जो आहे तो खूप घट्ट असा वाटत असेल, तरीही नंतर थोड्या वेळानं गरम झाल्यानंतर तो हळूहळू पातळ व्हायला लागेल. पातळ झाला तरी आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाहीये. गार झाल्यानंतर तो परत थोडासा घट्ट असा होणार आहे. आपण खव्याचा कलर जो आहे तो थोडासा चेंज व्हायला लागेपर्यंत खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा खवा भाजण्यासाठी आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. खवा छान असा भाजून झालेला आहे. आता गॅस जो आहे तो बंद करणार आहे. खवा भाजून झाल्यानंतर देखील आपण गॅस बंद केल्यानंतरही देखील 2 ते 3 मिनिटं तो कढईमध्ये थोडासा हलवत राहायचा, कारण कढई जी आहे ती खूप गरम असते. त्यामुळं खालचा खवा जो आहे तो आपला कलर चेंज होऊ शकतो. आता हा खवा आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. खवा थंड होतोय तोपर्यंत आपण पारीसाठीची कणिक जी आहे ती तयार करून घेऊया. पारीसाठीची कणिक तयार करण्यासाठी मी 1 वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते मी चांगलं चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतका मैदा ॲड करायचा आहे. मैदा ॲड करणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून चिमूटभर इतकं मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल ॲड करायचं आहे. 1 टेबलस्पून होईल इतकं मी तेल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला सुरुवातीला कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि आपली पारीसाठीची कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे. कणकेची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही अशा प्रकारे ठेवायची आहे. कणिक मळण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे. चांगली तिंबून-तिंबून ती अशी मळून घ्यायची आहे. कणिक आपली चांगली मळली गेली, की पोळी जी आहे ती मऊ होण्यासाठी म्हणून मदत होते. तर आता माझी कणिक जी आहे ती मळून झालेली आहे. अशा प्रकारे जो कणकेचा गोळा जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचा आहे. आता ह्याच्यावर मी एक वाटी जी आहे ती झाकून ठेवलेली आहे. आता आपली कणिक मळून झालेली आहे. त्याचबरोबर आपला जो काही भाजलेला खवा होता तो देखील गार झालेला आहे. यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर ॲड करायची आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. मी वेलची पावडर बनवताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केलेली होती. त्यामुळे मी अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर वापरलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. आपण खवा घेताना 1 वाटी होईल इतका खवा घेतला होता. त्यामुळे पिठी साखर घेताना आपण अर्धी वाटी होईल इतकी पिठी साखर घेतलेली आहे. ती आपण या खव्यामध्ये ॲड करतोय. खवा गार झाल्याशिवाय आपल्याला पिठी साखर ॲड करायची नाहीये. नाहीतर पिठी साखर जी आहे ती पूर्ण मेल्ट होईल आणि त्याचा कलर जो आहे तो चेंज होईल आणि साखर करपली जाईल. म्हणून पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे आणि ती पूर्ण या खव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता पिठी साखर ॲड केल्यानंतर
हे जे मिक्सचर आहे ते तुम्हाला खूप ड्राय असं वाटत असेल, पण हे जे मिक्सचर आहे ते आपलं अगदी परफेक्ट मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये जर काही खडे वगैरे झाले असतील तर हाताने आपण ते खडे पूर्णपणे बारीक करून घ्यायचे आणि काही वेळेला जर हाताने नाही पॉसिबल झालं तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं की ते खडे जे आहेत ते व्यवस्थित असे बारीक होतात. तर अशा प्रकारे आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपल्याला पोळी बनवण्यासाठी म्हणून सुरुवात करायची आहे. पोळी बनवायला सुरुवात करताना मी या कणकेला थोडंसं तेल लावून घेणार आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल मी पोळपाटाला लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर कणिक ठेवून कणकेला हे तेल जे आहे ते लावून घेऊया. कणकेला तेल लावून झाल्यानंतर त्यातला एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि या गोळ्यापासून आपल्याला आता पारी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. हा गोळा जो आहे तो मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा डीप करून घेतलेला आहे आणि याच्यापासून आपल्याला खोलगट अशी पारी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. पारी बनवण्यासाठीचा आपण जो काही गोळा घेतला होता तो आपल्याला मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला पोळी जी आहे ती खूप मोठी बनवायची नाहीये. पारी आपली तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. सारण मला थोडंसं जास्त भरलेलं हवं होतं. त्यामुळे मी भरपूर प्रमाणात सारण भरलेलं आहे. त्यानंतर सगळ्या बाजूनं पारी जी आहे ती आपल्याला बंद करून घ्यायची आहे. पारी बंद करताना आपल्याला काय करायचं बघा, त्याला मोदकासारखा आकार द्यायचा. वरचा पिठाचा गोळा जो आहे तो काढून टाकायचा. अशा प्रकारे पारी बनवली की त्यातून सारण जे आहे ते आपलं बाहेर येत नाही. आता हा तयार गोळा जो आहे तो मी पिठामध्ये थोडासा डीप करून घेतला. खूप देखील पीठ लावायचं नाही. त्यानंतर अगदी हलक्या हातानं आपल्याला ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना आपल्याला ती पहिल्यांदा काठामध्ये लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मध्ये लाटायची. असं केल्यामुळं पोळी जी आहे ती आपली फुटत नाही आणि सगळीकडं सारण जे आहे ते एकसारखं पसरलं जातं. पोळीचं साईज जी आहे ती मी खूप मोठी अशी ठेवलेली नाही आहे. मीडियम साईजची पोळी जी आहे ती माझी लाटून तयार झालेली आहे. तवा देखील व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला आता ही पोळी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. पोळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. सुरुवातीला मी तवा जो आहे तो व्यवस्थित असा गरम करून घेतला होता. तवा गरम झाला नाही तरी देखील काही वेळेला पोळी जी आहे ती व्यवस्थित अशी फुगत नाही. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण पोळी जी आहे ती पलटून घेऊया. आता आपल्याला याला तेल लावायचं आहे. पोळी जी आहे ती आपली हळू फुलायला, फुगायला म्हणून अशी सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मी तेल लावणार आहे. पोळी जर लगेचच खायची असेल तर तुम्ही तूप लावलं तरी देखील चालेल. पण पोळी जर तुम्हाला ठेवून खायची असेल तर शक्यतो आपण तेल लावायचं आहे. मी एका बाजूला तेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे. पोळी जी आहे ती छान अशी फुगू लागलेली आहे. त्याला डाग देखील असे व्यवस्थित पडलेले आहेत. खूप करपली वगैरे गेलेली नाहीये. आता मी बाजू पलटून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपण तेल जे आहे ते लावून घेऊया. पोळी लाटत असताना कमीत कमी पिठाचा वापर करायचा. खूप देखील पीठ लागलं गेलं तर नंतर आपल्याला पोळीवर खूप ते पीठ दिसू लागतं आणि पोळी भाजताना ते पीठ देखील काय होतं थोडंसं असं जास्त भाजलं गेलं की पोळीचा कलर त्याचबरोबर चव देखील चेंज होत असते. अशा प्रकारे आपली टम्म फुगलेली पोळी जी आहे ती तयार झालेली आहे. आता ही पोळी मी एका कॉटनच्या कापडावर काढून घेणार आहे. तर या पोळीचा तुम्ही कलर जो आहे तो चेक करू शकता. अशा प्रकारे आपण उरलेल्या कणकेपासून आणि त्याचबरोबर सारणापासून राहिलेल्या पोळ्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेऊयात. पोळीसाठीची कणिक मळताना आपण पाण्याचा वापर केला होता. तुम्हाला पोळी खूप दिवस टिकवायची असेल आणि त्याचबरोबर थोडीशी आणखी मऊ करायची असेल, तर तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर करू शकता किंवा निम्म पाणी आणि निम्म दूध असं देखील वापरलं तरी देखील चालेल. आता याच प्रकारे आपण काय करतोय, दुसरी पोळी जी आहे ती तयार करून घेतोय. दुसरी पोळी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. ती आता आपण परत भाजून घेऊया. ही पोळी जी आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे. खायला तर टेस्टी असणारच आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडं कोणी पाहुणे येणार असतील, तर त्यावेळी तुम्ही आधी ह्या पोळ्या बनवून ठेवल्या तरी देखील चालू शकतं आणि ह्या पोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता. तर अशा प्रकारे पोळीची एक बाजू भाजून झालेली आहे. दुसरी बाजू देखील भाजून घेते. पोळी भाजताना आपल्याला खूप गडबड करायची नाही आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे. दुसरी पोळी देखील आपली छान अशी भाजून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत आणि ही पोळी जी आहे ती आपण तुपाबरोबर सर्व्ह करणार आहोत. तुपाबरोबर खाल्ल्यानं त्याची टेस्ट जी आहे ती आणखी वाढणार आहे.
तर ही होती आपली आजची खव्याची पोळी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.